हरी साह्य सका ज्याला सर्व बाजूनं जर हरी सका झाला तर ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये कोविद देतात, अर्जुना माझं भक्तावर किती प्रेम आहे. भक्त जेत जैसेने पाही ते तमी तैसाची होत जाई. जो मी तुझे जहालो आहे खेळणे आजी. लहान मूल खेळण्याला खेळवतं तसं देव सांगतात भक्त मला खेळवतात. मी भक्तांसाठी खेळणं झालोय, खेळणं आणि भक्ताच्या प्रत्येकीच्या पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. याचाच अर्थ आहे ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला, म्हणजे भगवंत आपल्या भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. जैसा केला तैसा होया तावे सोय धरोनी तावे सोय धरोनी तावे सोय धरोनी तैसा जैसा केला तैसा होय. हा, जशी भक्ताची इच्छा आहे देव तसा होत असतो. याचाच अर्थ ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. काय झालं, जनाबाईवर चोरीचा आळा आला. आळा आला म्हणजे देवानीच आणला. हे सगळं देवाचंच प्लॅनिंग होतं. जनाबाईने काय देवाला बोलिवलं नव्हतं, तुम्ही दळायला देव मनाने आले. मोठ्या माणसाचं असंच काम असतं. पब्लिक दिसले की ते मनानेच येतात, कारण त्यांच्या काय गोळा होत नाही. मग पहिली जिथं गोळा झाले तिथं जायचं आणि फक्त जे हरी करायचं. ओके काम होतंय ना. मोठी अशीच करतात ना, असा जेव करतो तेच मोठा होतो. विठ्ठल देव मनाने आले. पुढचा मुद्दा ऐका, जनाबाई काय देवाला आल्यानंतर तुम्ही मला दळण दळू लागा असे जनाबाई अजिबात देवाला म्हणली नाही. देव मनानं दळू लागले. किती वेळ दळलं देवानी, अहो ग फोटो काढाय पुरत. आता ही नेते मंडळी वृक्षारोपण करतात. खरं सांगा बरं, ही झाडं लावतात का? आता सरकारने काहीतरी घोषणा 100 कोटी लावली, 1,500 कोटी. ही गेली कुठं बा? आम्हाला तर कुठे दिसाना. आम्ही तर रोज फिरतोय. पहिलीच झाड आहेत, मग तुम्ही लावलेली गेली कुठं? अहो कशाचं काय, खड खांदाय तिसरीच, झाडा नाही दुसरीच. ए बस की खाली, खाली बस. झाड लावाय निघाला काय का उपटाय निघाला तू? उठू नये, हे बाहेर कालीला चित्रे असतात. शांत बसा तुम्ही. उगे त्यांना काय महाराजांनी फिरायचं गपकून बोलत येते. एक बडबड करायचं. माझ्या कीर्तनाला मी मला बोलू नको, मला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावानी बोलवलंय, मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी मला विचार बाळा काय प्रश्न आहे? मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं वडल्यावर बारीक होती, मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. आता बिडी वाढल्या बारीकच. ह्याचा बाप रोज वडत आहे ती बघत आहे. बिड्यावालेले चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. जुना काळ नाटकात महिला काम करत नव्हत्या, पुरुषच काम करायचे. स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. पोराने नाटक बसवलं गावातल्या जत्रेत, द्रौपदी वस्त्रहरण. पण द्रौपदीच भेटा ना. एक पोरग भेटलं, गोरं गुमट नाक्षर होतं. द्रौपदीला मॅच होणार होतं ते सॉंग कराय, पण त्याला होती बिड्या वडायची सवय. ते मला द्रौपदी होतं पण बिडी शिवाय नाही बा. पोरं म्हणजे बिड्या वड बाबा, पण त्याच्या मागे गेल्या वड. तुझं सॉंग आल्या बिडी फेकून आपला डायलॉग हा नाही येत जा. ओके, साडी घातली, मेकअप केला, चामचाम करायची. द्रौपदी बिडी तोंडाला झुरका वाढला द्रौपदीने. पण पडदा उघडणार होता ना, ते जसं जॅस पिलं होतं. त्याला कळालंच नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने झुरका वाढायला आणि पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदीने बिडी फेकली पण दूर कुठं फेकता येतोय. आणि डायरेक्ट द्रौपदी स्टेजवरून 10,000 पब्लिक जत्रेला जमलेलं नुसतं द्रौपदीकडे बघायचं. आणि द्रौपदी कृष्णाकडे बघायची, आणि कृष्ण भीमाकडे बघायचा, आणि भीम द्रौपदीकडे बघायचा.
आणि सगळी म्हणायची द्रौपदी तू का बोलत नाही. द्रौपदी म्हणली मी बोलल्यावर लोक तुम्हाला हाणत्यान आणि मला हाणत्यान. माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे पण मी तरी कवर दम काढू. द्रौपदी ना केलं आणि दिला दूर सोडून. अख्ख्या टेजवर नुसता दूरच. लोक म्हणले दूर कस काय निघाला. कृष्ण हुशार होता. ते म्हणा द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळं अजून सुद्धा दूर निघतोय. द्रौपदीचा जन्म अग्निकुंडातून झाला ना तवाचा तो अजून मधून झटकांत. लोक म्हणे खरंय खरंय काय कळतं लोकाला तरी. कृष्णाला सुद्धा का सुचलं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारातला होता नाटकातला. भेटाला जसं हे वृक्षारोपण करतात नेते मंडळ. हे कायचं वृक्षारोपण आहे तवा. अरे वृक्षारोपण तर लांब राहिला. आता झाडं तोडायच्या मार्गात. त्या नाशिकला कुंभमेळ्यासाठी त्या तपोवनाचं बघा ना सध्या किती प्रश्न चर्चेत आहे. 2000 झाडं तोडणारे. शेकडो वर्षापूर्वीचे झाडे. प्रभू रामचंद्र तिथं राहिले. हनुमंतराय राहिले. त्याला तपोवन म्हणतात. आणि आता साधुग्राम बनवत त्यासाठी झाडं तोडायचे. म्हणले नाही ही तोडायच्यात पण ह्याच्यावरल्या दुसरीकडे 5-5 लावायच्यात. म्हणजे ही माणसं मारायची नवीन जिवंत घालायची. हे कोणचा न्याय भाऊ. तुम्हीच सांगता झाडे जगवा झाडे लावा पर्यावरण त्याचं रक्षण करा. हे आम्हाला सांगायचं सरकारने आणि तुम्ही दनादन झाडं कापायची. ही कोणत्या तत्वात बसतंय. की फार मोठा प्रश्न आहे माझ्या बाबा. अरे एक झाड वाढवायला किती त्रास आहे. ज्याने झाड वाढवलं असेल त्याला माहिती. वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकाचं एक हक्काचं झाड असावं. प्रत्येक माणसाचं विशेषतः तरुणांचं सुद्धा असावं. त्याला गरजेचं आहे माझ्या बाबा वृक्षारोपण. कोणी साथ देत नाही पण ते साथ देत आहे. कशा चिंच झाड आहे का. हा एकच झाड आहे पण बघा तुम्ही आता निम्या मंडपाचं काम करते ते उन्हाळ्यात. सगळी माणसं आली की खाली निवांत बसणार. ही झाडाची ताकद आहे. अरे काय देत नाही सगळंच देतंय. त्याच्या पाल्याचा उपयोग आहे. खोडाचा उपयोग आहे. ऑक्सिजन प्रत्येक गोष्ट झाडाची. सावली ज्ञानोबा म्हणतात जो खंडावया घाव घाली का लावणी जाणे एका दोघाची सावली वृक्ष दे जायचा. एकदा मी कीर्तनात म्हणलं झाडं लावा. कीर्तन संपले. एक जण म्हणला महाराज लय फजिती झाली झाडं लावल्यावर. मला 10 लाख रुपये दंड झाला. 5च झाडं लावली होते. म्हणजे झाडं कशाची लावली. मला गांज्याची. तुला पोत्यात घालून आणला पाहिजे. तुला सांगितलंय काय तू करतोय काय. एक जणाला मी म्हणलं झाडे लावा झाडे जागवा. ते कीर्तन संपल्या म्हणला महाराज मी एक झाड लावले पण झाडच वाढा नाही. म्हणला लय खर्च करतोय आयुष्यातला वेळ त्या झाडासाठी. मी म्हणलं तू करतो काय. म्हणला खत देतो पाणी देतो उपटून बघतो किती मुळ्या फुटल्यात. वार पट्ट्या चिकटायला लागला की उपटतोय. कसा वाढ कसे झाडं वाढते. तसं झाडं नवीन वाढायचं लय आहे ती जुनी टिकवा. विडालं 700 वर्षापूर्वीच अजून काही शिल्लक नाही पण 700 वर्षापूर्वीच एक झाड शिल्लक आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबा आहेत त्याची साक्षात अनुभूती. एक झाड देतंय आपल्याला. त्या सांगलीमध्ये मागे 1-1.5 वर्षापूर्वी हायवेच्या कडेला झाड होतं. 700 का 800 वर्षापूर्वीचं वडाचं झाड होतं. ते कापणार होते. सगळ्या जिल्ह्याने संघर्ष केला. ते झाड वाचवलं. मायबाप प्रतीक आहे. मायबाप त्याने युग बदललेले त्या झाडाने पाहिलेले असतात. आणि त्या सोन्याचा पिंपळ आपल्यासाठी प्रतीक आहेत. ज्ञानोबा होते त्याचं. म्हणून आपल्या वृक्षारोपणावरून विषय निघाला. जनाबाने काय देवाला बोलवलं नाही मनाने आले. जनाबाई काय दळ म्हणले नाही. देव मनानं दळू लागले. उगं 2-4 मिनिटं दळलं बाबाटा व्हायपुरतं. परत देव बाजूला बसले. म्हणले मला तर लय दम लागला. आणि बिचारे जनाबाई तू कशी करते. रोज तर जनाबाई जळत होते ना. इथपर्यंत बी मुद्दा ठीक आहे. मला विषय पुढचा सांगायचा नीट आहे का. दळण दळून झाल्याच्या नंतर घरी जाताना आपापल्या वस्तू सांभाळून नेणं ही ज्याची त्याची जबाबदारी ना. तुम्ही तुमच्या घरी माघारी निघाल्या तुमच्या मोत्याच्या माळा नवरत्नाचा हार वैजंतीच्या माळा जनाबाईच्या घरी ठेवायची काय गरज होती देवा तुम्हाला. खरं सांगा बरं. राहिलं नाही ठेवल्यात. ही प्लॅनिंग येईन नजर चुकीने एवढं होत असतं होय तवा. बरं मी म्हणतो झालं चुकून गडबडीत तुमच्या माळा राहिल्या इथपर्यंत बी ठीक आहे. मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती. निली का नाही जनाबाईची वाकळ. बरं निहली तर निहली खांद्यावर टाकून निहली. मग जनाबाईच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाच्या लक्षात आलं नाही का आपल्या खांद्यावर काय आहे. ही गोदडी हे वाकळ जर लोकांनी बघितलं जनाबाईवर चोरी चाळीन. आधीच खऱ्याच्या लोक लय मुळावर येतं. आपल्या संतांना त्रास होईन. मग गप घरी गेल्या तरी पेटीत झाकून ठेवा ना कपाटात. ठेवली का झाकून. खांद्यावर टाकली उभा कसा राहिला. हे काय असा राहिला. प्लॅनिंग करून उभा राहिला. पुजारी आले. चर्चा झाली अख्ख्या पंढरपुरात. जनाबाईने चोरी केली जनाबाईने चोरी केली. अख्ख्या गावात चर्चा.
चर्चा झाली म्हणजे लोकांनी केली. चर्चा करणारा बी एक गावात ठराविक वर्ग ठरलेला असतो. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पोलाखालचे, गावचा सेंटर जिथं असतो तिथं जी टोळी असते ना, हे गाव नासवायलाच बसलेली असते. चांगलं कधी करीत नाही, करणाऱ्यांना बी कधी शाबासकी देत नाहीत. स्वतः माळ घालीत नाही, घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारीला आला माळ घालून लगेच त्याला टुचून बोलणार, आता काय गंधन बुकान, हरे पाटण काकडान. आधी तर लई पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करायला. आधी गाठला ढाबा ना, आता झाला का बाबा. ते म्हणतो अयो नसती घातली तर बरं झालं असतं रे बाबा. पहिलं पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं, कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता येईना, हानता येईना, आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे लोकनिंदेला घाबरायचा नो. हे बरा हा लौकिक. लोक चर्चा करत असते, तुका म्हणे निवांत राही किंवा तुका म्हणे हासे जन नाही कान ते. लोकांचा लोड घ्यायचा नाही. लोक त्यांच्या पद्धतीने बोलत असते. लोकांचं काय, 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. आणि 100%नेही मला मानाव अशी शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा धरायची. काय करायचं 100%ला? 51% सरकार येतंय. जगात देवानंतर जर सगळ्यात जास्त पावर कुणात असेल ते ताकद सत्तेत आहे. सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. कसलं प्रकरण असू द्या, जाग्यावर जिरवता येतं सत्ता असल्यावर. ही सत्ता 51% लोकांनी आपल्या बाजूने मतदान केलं की हासिल करता येत असते. सत्तेत असल्याने मी या देवाने करायचं नाही की लईच लोक आमच्या बाजूने आहेत, आणि जे विरोधक आहेत त्यांनी बी खायचं नाही लईच लोक आपल्या विरोधात गेली का काय. 1-2%लाच खेळ असतो, फक्त फिरवाय आली पाहिजे. विठ्ठल अख्खं गाव, संपूर्ण एक गाव एका माणसाला कधीच मान्यता देऊ शकत नाही. लंकेत बी विभीषण होता, आणि रामराज्यात सुद्धा एक जण उठला म्हणला सीता 6 महिने अशोकवनात होती ते का आता पवित्र राहिले का. हे पहिल्यापासूनच सिस्टीम आहे. त्यामुळे लोकांचा लोड घ्यायचा नाही. लोक काही आम्हाला तरी कुठे नीट बोलतात. मी परवा सकाळी कीर्तन निघालो, मला एक जण भेटला, राम राम. मी म्हणलं जय हरी. कुठं आज खेळ? अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? ही सहजच बोलतात म्हणा. अनंत बुद्धीचे तरंग शनशना पालटते रंग धरू जाता संग तव तो होय बालक. हे याला आणखी एक प्रमाण, अनंत वाचाळ बरळती बरळ. काही बरळत्या. तो एक जण मला कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरवड्या करू का? एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. आता काय सांगावं याड्याला. एक म्हणला, मी कीर्तनात असा विषय झाला की जसं पेराल तसं उगवतं. प्रमाण दिलं, शुद्ध बीजापुटी फळे रसाळ घुमटे किंवा ज्ञानोबरा म्हणतात. जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचो ज्ञान उपजे पाहिजे त्याची देखजे दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिसते जैसा तैसा दावी आरसा नकट्या कैसा पालटे. सुक्षेत्रे आणि ओलटे बीज पेरिले घुमटे. ज्ञानोबरा म्हणतात जे पेराल तेच उगवते. ते कीर्तन संपले. म्हणला महाराज तुमचं लय चुकलं. म्हणलं काय चुकलं बा? म्हणला पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं झालं काय? म्हणा शेंगदाणा पेरला त्याला टरफल कुठून येतो. भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर फुलकट. मी म्हणलं शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काही संबंध आहे? मला हालू न द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेला. मी सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्यांना असा कपात चहा ना मला धरा. मला मला फक्त चहा. कप नको. तेव्हा म्हणला चहाच आहे की बिस्किट? म्हणलं बिस्किटाचं जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं ना दिला का? मग तू आम्ही रोज 5-6 जिल्हे फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्ख समजला का काय? आतले नमुने वाढले तर म्हण. कधीच ही निंदा टीका झाली पाहिजे. ज्या अर्थी तुमची तुमच्या मागं निंदा चालू आहे, तुमच्या अस्तित्वाचं लक्षण आहे, ते तुम्ही जिवंतपणाचं लक्षण आहे. जर आणि तुमच्या मागे जर तुमचं नाव निघत असेल तर समजायचं आता शिक आपल्या समाजात वजन वाढले. लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली, जनाबाने चोरी केली, जनाबाने चोरी केली. जनाबाला वाईट वाटलं, देवा मी चोर नाही तूच चोर आहे. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर.
तोच चोर आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हे दिवस दाखवायचे होते का देवा आम्हाला? याच्यासाठी सेवा केली का? अख्ख्या गावात चर्चा झाली, जनाबाई चोर आहे जना. वाईट वाटलं. खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे, तुम्हाला खरं सांगतो. खऱ्याला गोळीन खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळीन, गरीबाची फाटली जोडलीनं उसवल्याना टोळी. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर. शेतकरी राजा असून बी झाल्या नौकर. तरुण मुलांना आईबाप नको वाटत येत, आईबापाला लावतो कामाला, सासूला नेतो चारी धामाला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल काय खऱ्याला किंमत राहिली मला सांगा म्हण. अहो जपानमध्ये चोर पकडणं मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर नाहीच गेलं, मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. ह्या बॉक्ससारख्या मशीन चौकात चौकात ठेवलेल्या छोट्या छोट्या. जायच्या आणि मशीनीत पाय ठेवायचा, प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज येतो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा मशीनमधून, दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. काय पंगत आहे का कोणी? यान फुकाट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीनीत दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली, त्याने डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हात आला, बोटी पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. त्या मशीनच्या हाकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आलंय आपली आग हवेत म्हण. संभाजीनगरचा बाजार भरला आणि बाजारात एक जण माशा मारायचं पावडर एका बसलं. 2 रुपयाला पुढे माशा मारणार, 2 ला पुढे माशा. लोक म्हणजे 2 रुपयालाच माशा मारतात, मरण्याच्या पुढे खापले. एक जण घरी आला, बायकोला पुढी सोड. पुढी सोडली, पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माशा हाना. आता हे का औषध आहे का काय का काय? सगळ्या लावड्याच. म्हणून जनाबाई म्हणतात, धुंद झाला तुझा त्याला तुका बऱ्या सांगतात. ऐका कलीचे मैमान, 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 ऐका कलीचे मैमान. टाळी 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 टाळ. असं त्याची रिजले जन, असं त्याची रिजले जन, बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन, बाबा देते अनुमोदन. करती हेलन संताचे, करती हेलन संताचे, करती हेलन संताचे, करती हेलन संताचे. मैमान, ऐका कलीचे 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 मैमान. ऐका कलीचे महिमान. कलियुगाचा महिमाच असा आहे, खऱ्याला किंमत नाही. खरी सेवा जनाबाची चोरी चाळाला द्या म्हणले सुळाव. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सोर रचला. थांबा म्हणले शेवटची इच्छा काय विचारा. जनाबाने सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला, त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा. हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम असेल भगवत भक्ताचा, देह जाऊ आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची. माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. देव मला सखा मानतो का नाही मला माहित नाही, पण मी मात्र देवाला सखा मानत आले, मानत राहणार. हे वाक्य जनाबाईचं भगवंत नाही का हो? आणि देवाचंही खरंच प्रेम होतं, पण परीक्षा घेत असतो. देवाच्या डोळ्यातून पाण्यात चुटकी वाजवली, सुळाचं पाणी झालं. सुळाचं पाणी झालं या शब्दाचा अर्थ आहे ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. पण कधी? सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. हरी जर सखा झाला तर मरण डोळ्यासमोर आहे, पण तरी सुद्धा भीत नाही. आता बाई नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा. आता बाई नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा. हे आता बाई नाही आयचे वाटे जीवा, आयचे वाटे जीवा. घडली सेवा समर्थांच,
सेवा समर्थाचे घडलिया सेवा समर्थाचे घडलिया सेवा समर्थाचे आता मध्ये मध्ये दरवानी राहणं आता मध्ये मध्ये दरवानी राहणं हे आता मध्ये मध्ये दरवानी राहणं हे आता मध्ये मध्ये दरवानी राहणं निर्धार आता भय नाही आहे शेवाटे जीवा घडली या सेवा समर्थाची अनेकदा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा हरी आला हाता मग कायची भय चिंता मग होत काय ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला तुकोबार आहे भजन करण्यासाठी भंडारा डोंगराव जात होते जिजाबाला सांगून जात नव्हते ते काय आताचे तुकाराम महाराज नाही कीर्तनाला निघालं तरी आताच एखादा म्हणतो होय गा हाय कीर्तन बसा खाली टिकलाच बुवा आता चले अवघड आहे तुकोबार जाते मागून जिजाऊ मातेने संसार हँडल केला हो एक दिवशी भाकरी घेऊन निघाले आहेत भंडारा भामचंद्र घोरडेश्वर 3 डोंगराकडे जाण्यासाठी 3 वाटा जिथं प्रारंभ होतात तिथं आईसाहेब थांबाच्या प्रत्येक वाटाला कान लावायच्या आणि ज्या वाटेनं तुकोबारे गेले असतील त्या वाट्याच्या मातून विठ्ठल नावाचा ध्वनी निघत होता काही सेवा केली असेल तुकोबाऱ्यांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलते जनावरच्या गौऱ्या विठ्ठल बोलत होत्या आपल्या गौऱ्या मसनात गेल्या पण आपली तोंड विठ्ठल बोलत नाही चोकोबाऱ्यांच्या आस्ती विठ्ठल बोलत होत्या पायाखालची माती किती वजन केलं असेल गोविंद गोविंद मना लागलिया छंद अखंड भजन मग रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते त्यांचं भजन कसं होतं माझी मजा झाली अनावर वाचा माझी मजा झाली अनावर वाचा माझी बदल झाली माझी बदल झाली चन्नया नामाचा घेतला माझी मदत झाली अनावर वाचा माझी मदत झाली मदत झाली अनावर वाचा माझी मदत झाली अनावर वाचा माझी मदत झाली अनावर वाचा माझी मदत झाली अनावर वाचा बसणारे म्हणते हे का धावते ते बाई एकमेकाच्या अंगावर आमची काय डोकी चक्र झाले तर का काय ह्याला लय घासावं लागत गायन वादन हे रक्तात असावं लागतं आज गाणारे वजनदार आहेत वाजवणारे वजनदार आहेत आमच्या टीमसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा हा कारण ही जिहालायचं इतकं सोपं नाही पण सगळे अगदी तंतोतंत गायक वादक आहेत आणि जेवढे गाणारे वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा तेवढेच वजनदारीचे टाव करून दे काय चाललं रे ह्यांचं नेमकं आमचं काहीच चाललं नाही आमचं भजन चालू आहे ते किती चालू आहे ह्याचं प्रमाण चालू आहे माझी मदत झाली अनावर वाचा इतकं रोमातून विठ्ठल नावाचा ध्वनी निघत होता त्यावेळेस पायाखालची माती विठ्ठल बोलत होती दुपारी 12चा प्रसंग ऊन रखरख करतय तुकोबाऱ्यांच्या प्रेमानं जिजाऊ माऊलीला मोहिनी टाकलेली होती तुकोबाऱ्या जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती बोलत होती पण मनात मळ नव्हता आणि तुकोबाऱ्यामुळे जिजाबाईमुळेच तुकोबाऱ्यांचा परमार्थ बी झाला आणि संसार पण दोनही गोष्टी जिजाऊ माऊली कारणीभूत आहेत पायामध्ये काटा मोडला देवाने विचार केला आता धावून जावं लागेल का सर्व पक्षी हरे साह्य सखा ज्याला आता आपल्याला सखा व्हावं लागल आणि जिजाऊ माऊलीवर आलेलं संकट निवारण करावं लागेल देव धावून कसे आले पिवळा पितांबर कैचा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा पिवळा पितांबर गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला देव आले पण देवाने विचार केला पांडुरंगाच्या रूपात गेलो तर पायाला हात लावून देणार नाही रूप बदललं लहान मुलाचं गुर्राक्याचं रूप धारण केलं आई साहेब मी काढू का पायातला काटा जिजाबाईने बाळा तो लय लहान आहे तुला जमन का काटा काढायला देव मनात म्हणले आता पुतोर लय मोठमोठ्याचं काढल्यात काट
रावणाचा मीच काढला, कंसाचा मीच काढला, जरासंधाचा मीच काढला, शिशुपालाचा मीच काढला, हे नॉर्मल आहे म्हणले. त्याच्या पुढं भगवंताने हळूच काटा काढल्यानंतर जिजा म्हणते, बाळा लईच हळूच काटा काढला, तुझं नाव काय? बाळ म्हणलं, माझं जर नाव सांगितलं तर मी दगड घ्यायचा हाणायला. नाव नाही सांगू शकत. म्हणले मग ॲड्रेस, गाव. म्हणले गाव म्हणले आहे पंढरपूर. म्हणून तिथला इठ्या तुला माहिती का? देव म्हणले मीच आहे. म्हणले कुठे दगड तुझ्या पायावरच घालतो. हा दिसायला वाद आहे पण वादात आनंद आहे. करिता स्वामी सवे वाद, अधिका अधिक आनंद. पण जिजाऊ माऊलीच्या पायातला काटा करण्यासाठी भगवंताने यावं का? सर्व पक्षी हरी साय सका ज्याला. तसं तुकोबारे म्हणतात, देव माझा सखा झाले म्हणून मी आयुष्यामध्ये सहज प्रत्येक गोष्टी करतो. मी सहज जरी वाटेने चाललो आणि चुकून जर एखादा दगड माझ्या पायाला लागला तर मला ठेच लागण्याच्या ऐवजी माझ्या परशानं त्या दगडाचा चिंतामणी होतो अभंगाच्या दुसऱ्या. सहज चाली चालत पाया वाटे, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय संदा, सहज चाले चालता पाय वाटे. मी सहज जर पाय वाटेने चाललो, पायाला दगड लागला, चिंतामणी समान होती गोटी. दगडाच्या सुद्धा चिंतामणी होतात आणि सहज लावलेल्या झाडाचे सुद्धा कल्पवृक्ष होतात. का होतात महाराज? सर्व पक्षी हरी साय सका ज्याला. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आवाज आहे थोडा. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूया. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबा रखुमाई, कुमार
अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे आणि त्या छत्रपतींच्या शिवशाहीची तलवार ज्यांनी यशस्वीपणे पुढे चालवली राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर. 50 वर्ष भारताचा कारभार केला. समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट. वाघासारखा कणा होता ताठ. शत्रूला कधीच दाखवले नाही पाठ. संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर त्या माऊलीने बांधले घाट आणि अशी अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा यावी. प्रशासन कसं चालवायचं? काशी विश्वनाथ असू द्या अथवा सोरटी सोमनाथ असू द्या, अहिल्यादेवीनेच त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. भारत देशाची व्याख्या त्या माऊलीचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे आदर्श मुलीने जीवनासमोर ठेवा आणि शिवाजी महाराजांचा आदर्श तरुण मुलांनो आपल्या डोळ्यासमोर ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, संघ चांगल्याचे ठेवा, तर तुमची लग्न होते. हो, नाही तर लय सध्या जटिल प्रश्न आहे. सध्या गावात पाण्याचा प्रश्न नाही, शिक्षणाचा बी नाही, आरोग्याचा बी नाही. एकच प्रश्न आहे, बायकाच भेटाना. आम्हालाच काय काम पोरांचे बाप महाराज तुम्ही लय फिरता, मग कुठं तरी बघा की मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का काय? आमचाच प्रवास आम्हाला उरकना आणि तुझा नमून येत या लायकीचा हाय का पोरगे बघायच्या बापात बोंबलत फिरतोय, डाबी मोकळी करतो, धोबाडात मावा दारू येतय. तुझ्या पोराला बघितल्या डीजे वाल्याला घाम सुटतोय. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे बा? क्वालिटीला किंमत आणि दर्जा कमवा, रांग लागन. मुलींच्या माग लागायची गरज नाही, पैशाचा माग लागा, त्यांचे बाप तुमच्या माग लागतील. क्वालिटीन तुमच्या मनगडा धमक. बेकार भाजण्यांच्या नादी लागायचं, आयुष्यात चुकीची पावलं उचलायची, 24 तास मोबाईल मध्ये डोकं घालून बसायचा. अभ्यास नाही, व्यायाम नाही, शरीर संपदा नाही, विचाराची संपदा नाही, पुस्तकं वाचन नाही. 24 तास नुसतं जगात काय चाललंय त्या मोबाईल मध्ये बघतो. 20-20 तास तुमचे स्क्रीन टाइम डोकी हँग होताना, मनोरुग्ण होताना. जरा लिमिट ठेवा मोबाईलला. आती तिथं माती होत असती. पोरं काय पहिल्यासारखे अभ्यास करते का ग्राउंडवर खेळते का दुसरे खेळ राहिलेत का? लहान मुलं बी बघा टीव्ही कार्टून, त्याच्याशिवाय काय राहिले? अवघड परिस्थिती झाली. मोबाईलसाठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल हेच कळायला मार्ग राहिला नाही. जरा तरुण मुलांनी जरा विचार, आम्ही सांगा आणि तुम्ही ऐका. तुम्ही एवढे बुद्धू नाहीत, बाकी सगळं तुम्हाला कळतं आणि हेच कळत नाही का? म्हणून लढायला शिका. बापाची इष्ट मजा करू नका, स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, विचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. ज्यांच्या पापाचा भरला घडा त्यांना शिकू चांगलाच धडा. गर्रलो कोणारांचे बाले किल्ले पाडा. तरुणांनो लढा रे लढा. आणि आदर्श कुणाचा घ्या? अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण? आर्मीतला जवान, सैनिक अखंड उभेत सीमेवर. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतो. रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेच्या सीमा त्यांनी शाबूत ठेवल्यात म्हणून इकडे सप्ते करतायत. आर्मीतल्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आर्मीत लेकरं कुणाची? तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, वारकऱ्याचे, गोरगरीब सर्वसामान्यांची लेकरं आहेत आर्मीमध्ये. हे तर आहे का कुणाचा मुलगा आर्मीत? हात वर करा कुणाचा असेल तर. एक पण नाही. इकडे नाही काय आर्मी? आहे तिकडे माग म्हणते. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत तर मंडप उचलला असता, इतके हात वर गेले असते. आर्मी म्हणजे सातारा जिल्हा म्हणजे आर्मी. पण आहेत सर्वसामान्यांचीच मुलं आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा, मंत्र्याचा. तुम्ही तर लय भाषणात बोलता आम्हाला देश सेवा करायची. आमची लेकरं करतात ही कोणती सेवा आहे? तुमची काय फक्त लोकांच्या मुंड्या मुरगळाला ठेवल्यात का? पैसा तुम्ही दाबायचा आणि गोळ्या आम्ही खायच्या का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात, मोठी माणसं देश बुडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. शेतकरी सुखी राहायला पाहिजे, जवान सुखी राहायला पाहिजे. किती त्याग आहे त्या जवानाच्या जीवनात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस खांदे जळगावमध्ये घडलेली घटना. आज लग्न झालं दुपारी 12:30 वाजता, संध्याकाळी 5 वाजता वरून फोन आला, ऑपरेशन सिंदूर सैनिकाची गरज आहे, सीमेवर लढायला तटस्थ हजर राहा. लग्नाच्या दिवशी 12:30ला लग्न झालं. 5 तास झालते फक्त लग्न होऊन. बायकोला सोडलं आणि जवान लढायला निघाला. बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. मालक मला सोडून त्याने सांगितलं, रडू नको, तुझ्या अगोदर माझं लग्न या भारत देशाच्या मातेसोबत लागलेलं आहे.
जसं तुझं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, तसं तू जिवंत राहण्यासाठी अगोदर माझ्या भारत मातेच्या मातीचं रक्षण करणं हे माझं पहिलं आद्य कर्तव्य आहे. ती माझी पहिली जबाबदारी, तो दुसरी जबाबदारी. काय त्याग आहे त्यांच्या जीवनात, म्हणून देश टिकू नये. आणि शेतकरी पिकवतो घाम गाळून कष्ट करून, या काळ्या मातीतून सोनं पिकवतं, म्हणून भारत देश 2 टाइम सुकानं घास खातो. व्यापारी फेपारी काय नसतं, देश चालत नसतं. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांच्या जीवावर देश चालतो. आम्ही नाही पिकवलं का ढेकळं खातान का, वाळू खातान का, इटा कागद खातान का तुम्ही? शेतकऱ्याने नाही पिकवल्या. शेतकऱ्याचं मन मोठं आहे. किती संकटातून गेला शेतकरी मागच्या काळामध्ये, किती पाऊस, किती अतिवृष्टी, रानाच्या रानं वाहून गेली, पण तरी खचला नाही, वाकला नाही, थकला नाही. त्याला शेतकरी म्हणायचं. जसा देहानं मजबूत आहे तसा मनानं सुद्धा तो मजबूत आहे. आणि सर्वसामान्य माणसं देश घडत असतात. जगातले जर चुकीचे काम करणारे माणसं जर तुम्ही बघितले ना, सगळे शिकलेलेच निघतील. सर्वसामान्य माणसं धर्म टिकत असतात. म्हणून वाक्य सांगतो, जवान आणि किसान त्यांचे आदर्श घ्या. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकां समान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. शेवटचा आदर्श माझ्या छत्रपतींचा घ्या, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा. रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पदपर्शने पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिका, आदर्श मोठ्यांचा ठेवा. आणि निर्व्यसनी जीवन जगा हे तुम्हाला विनंती. व्यसन फॅशन वाईट टोकट दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लिव्हर फुटन. मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमच्या वेळात त्यांना नाडी दारूसला त्यानं गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी, अर लावून त्या दारूला काडी. धर ज्ञानव तुकवाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. विठ्ठल. आणि शेवटचं वाक्य, जाती धर्मात भांडणं करू नका, सगळ्या गावाने एक जीवाने एक दिलाने एकत्र राहा. सध्या महाराष्ट्राला ही जी कीड लागली ही महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत घातक आहे. पण आज एवढा हजारो समाज मांडीला बसलो, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र बसवण्याची ताकद माझ्या फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात आहे मायबाप. दुसरीकडे हे शक्य नाही. माणसंच कुठे एक होत्यात गावात सध्या. सांगा ना, जत्रत हाना माऱ्या, यात्रेत पिऊन धिंगा नाही, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्या 500 ठरलं 200 मिळालं, ज्यांनी ठेवली त्याचं वाजवून टाकतात. आज एवढ्या लोकांची सभा गेला 10 लाख खर्च झाला असता एखाद्या नेत्यांना, तरी बी एवढा उत्साहाने, एवढ्या प्रेमाने, एवढं तंतोतंतन, एवढी शिस्त, सुई पडल तर आवाजाने इतकी शांतता आहे. हे ज्ञानोबारायवर, तुकोबारायवर, संप्रदायावर तुमचं असलेलं प्रेम. वर्षभर एकमेकाच्या तोंड न पाहणारी माणसं एका मंडपात मांडीला बसतात. आणि भाऊ जर वर्षभर बोलत नसेल आणि जर सप्त्याची पंगत बसली तर एक जण भात वाढतो आणि एक बुंदी वाढतो, त्याला न बोलणारा सुद्धा म्हणतो दादा चल की पुढं. ह्याच्यापेक्षा आणखी काय फळ पाहिजे सप्त्याचं? माणसं जोडण्याचं काम परमार्थ करतो, माणसं तोडण्याचं काम राजकारण करत. असं तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यात जा, 20 लाख वारकरीत माऊलीशिवाय बोललं नाही हो. तुमच्या गळ्यात माळा असो अथवा नसो, तुम्हाला गण लावा न लाव, स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, अरे जन्म दिलेला बाप तुम्हाला शिवी देऊन बोलवतो, बायको सुद्धा आरतुर बोलते, पण तिथं गेल्या तुम्हाला माऊलीशिवाय बोलत नाही. माऊली या, माऊली बसा, माऊली जेवले का, आहे का काय सोन्याचं, चला माऊली आमच्या दिंडीत. किती जिव्हाळ आहे हो. हे जोडण्याचं काम माझ्या ज्ञानोबाने केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, आणि एकीला किंमत आहे. तुमच्या तरुणांमध्ये एकी झाली, गावामध्ये एकी झाली. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी आपण ज्ञानोबा तुकोबाराचे लेकर आहोत, या भावनेने एक व्हा तर हे पुढं टिकणार आहे. आणि एकत्र एवढा सप्ताह केला तर सध्या तालुक्यात चर्चा, सप्ताह केलं तर चित्ते पिंपळगावने केला तसा करा. हे फक्त तुमच्या एकीची ताकद आहे. अशीच एकी तुमच्या आवाज येत राहावी, आणि हे खऱ्या अर्थानं संप्रदायाचं फळ आहे. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी आपल्यावर भगवंताची कृपा आवश्यक आहे. जर भगवंताची कृपा झाली तर चिंतामणी समान होती गोटे. आणि तुकोबाराय म्हणले, गाता लिहावं आणि समाजाला उपदेश करावा असं माझ्या मनात कधी आलं नव्हतं. मी सहज बोलत गेलो, पण देव सखा असल्यामुळं माझ्या सहज बोलण्यामध्ये असा अर्थ निर्माण झाला की तिथं वेदानं येऊन पाणी भरावं. अभंगाच्या शेवट सहज बोले बाई, तू का तरी सहज बोले बाई, घरी वेदांत
चालता पाय वाटे सहज चाले चालता पाय वाटे सहज चाले चालता पाय वाट चालता पाय वाट. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगा तुका तरी सहज बोले पाणी त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोलतो पण देव सखा झाल्यामुळे वेदांताने येऊन त्या शब्दामध्ये पाणी भरावं. मग तुकोबराय म्हणे वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा येरांनी वावा भार माता. महाराज हे तुमच्या जीवनामध्ये का घडलं? काहीच घडलं नाही, एकच झालं. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला देव सखा झाल्यामुळं ह्या गोष्टीचा लाभ आमच्या जीवनामध्ये झाला असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामसचिव ते पिंपळगाव, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग आणि 7 ते 9 म्हणजे अत्यंत फ्रेश टायमिंग. हा महिलांसाठी तर इतकं फायद्याचं आहे, स्वयंपाकच बनवायचा नाही, आवरलं की निघा कीर्तनाला. आणि हे कीर्तनाला आल्यावर ह्यांनी नाही स्वयंपाक बनवलं ही तरी कुठं जाणार आहेत? मग हे 8:30 पावणे 9 9च्या दरम्यान का होईना आपलं जेवायच्या टायमिंगला होईना पण हळूहळू गर्दी करते तशी इकडं मग वदनी कवळच्या टायमिंगला कसे का होईना पण या निमित्तानं भरगतचं समाज गावची एकी लहान लहान बालगोपाळ फ्रेश टायमिंगमध्ये 9लाच कीर्तन संपून 10ला तर माणसं जेवून झोपायला घर हे सिस्टमॅटिक परमार्थ ह्या टायमिंगचा म्हणजे अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. सर्व संयोजकांचे या ठिकाणी मी आभार मानतो. सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली मृदंग सम्राट आमचे ऋषी महाराजांनाही मनापासून धन्यवाद. गायनाचार्य सुंदर महाराज का सुंदर महाराज, गायनाचार्य सुनील महाराज सुनील महाराज आणि माऊलींचं काय नाव? शत्रुघ्न महाराज. हे सगळे महाराष्ट्रातील नामवंत मंडळ आहे. आधी करून सर्वच मंडळी अत्यंत सुंदर गायनाची मृदंगाची साथ केली. सगळ्यांचे आभार. साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत तंतोतंत तुम्ही आवाज दिला, तुम्हाला सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आणि जाता जाता सर्वांनी एक निवेदन, आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे आमचे दोनही बंधू वीरदादा आणि दुसरे आमचे खोशेदादा यांनी कीर्तनाला दिलेलं मानधन हे ज्ञानोबऱ्यांच्या मंदिरासाठी जात आहे. कधी कर्जत परिसरात आले तर नक्की आश्रम पाहण्यासाठी या. मला साठे महाराजांचाही फोन आला. महाराजांनी कथेतनं सांगितलं की आणि माझे अतिशय जवळचे मित्र आहेत ज्यांच्या अमृतवाणीतून उद्या आहे ना कथा, हा उद्या शेवटचाच दिवस असेल मला वाटतं. उद्या हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांच्या कथेचा सगळ्यांनी बहुसंख्येने लाभ घ्या अशी या ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. माझे गुरुवर्य आदरणीय माझे पिताश्री भाऊ त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये अशी सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली